नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका. आज आपण जरा ठाण्याला गेलेलो होतो. ठाणा आरटीओला पत्र द्यायचं होतं. आता वाहनांचं पासिंग हे ऑनलाईन झालेलं आहे, पेपरलेस झालेलं आहे. आता वाहन पासिंग झाल्यानंतर आपण जे फिटनेस घेत होतो ना, फिटनेस पाहिजे, आता फिटनेस बंद झालेलं आहे. कुणी मागायचं बी नाही. फक्त तुम्ही बघायचं की परिवहनवर बघा की तुमचं पासिंग झाल्यानंतर 48 तासात ते फिटनेस RTOनी ऑनलाईनला जोडलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, नाहीतर कारवाई त्यांच्यावर पक्की आहे. आता कुणी घाबरायचं नाही बघा. बिनधास्तपैकी महाराष्ट्रातील जनतेनं जर तुम्हाला 48 तासात तुमचं वाहनाचं फिटनेसच्या अधिकाऱ्यानं वाहन पासिंग झाल्यावर जोडलं नाही ना, तर तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, सचिव, परिवहन आयुक्त ह्यांना खाली मेलद्वारे तक्रार करायची आणखी माझं फिटनेस जोडलं नाही या अधिकाऱ्याला सस्पेंड करा म्हणून. बस, बाकीचं काय आता नाही. ऑनलाईननं सगळं काम करायचं. फिटनेस आता घ्यायचं नाही आणि ऑनलाईनला तुम्हाला ते दिसतं. परिवहनला बघा आणि त्या परिवहननं तुम्हाला सगळं दिसतं. आणि जर कुणाला पाहिजे असलं तर ते QR कोडवालं फिटनेस आहे. तुम्ही OTP टाकून तुमचा गाडी नंबर टाकून त्याची प्रिंटआउट काढू शकता. ज्या अधिकाऱ्यानं गाडी पासिंग केली त्याचं नाव बी त्याच्यावरती असतं, किती तारखेला केलं, पुढचं इन्स्पेक्शन कधी आहे हे त्याच्यावरती असतं. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येकानं आता पेपरलेस काम करायचं आहे. स्वतःची वाहनं स्वतः पासिंग करायची आहे. आपल्या मोबाईलवरनं सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता, पासिंगची फी भरू शकता. हेही मात्र लक्षात ठेवा. आणि आता फिटनेस RTOलाच नवं गुरुला सुद्धा मागायचं नाही, हे मात्र लक्षात ठेवा. पेपरलेस काम आहे. आणि प्रत्येकानं परिवहन ॲपला जर तुमचं 48 तासात फिटनेस जुळलं नाही, बिनधास्तपैकी बघा तक्रारी करायच्या. जोपर्यंत तुम्ही तक्रारी करत नाहीत ना, तोपर्यंत हा भ्रष्टाचार बी संपत नाही आणि RTO अधिकारी बी बरोबर काम करणार नाहीत. कारण आतापर्यंत कसं झोल झपाटा गुरूंच्या नादानं हे चाललेले होते. पण RTO अधिकाऱ्यांना ह्या 20 वर्षात चांगलं फसवलं आहे बघा. कायद्यात एवढे कायदे स्ट्रॉंग केलेले आहेत. असं काही कोणी म्हणायचं काम नाही. बिनधास्त तुम्ही तक्रार करा जर तुमचं फिटनेस 48 तासात जोडलं नाही तर. आणि गाडी आपली पासिंगला जाताना टकाटक करून घेऊन जावा. म्हणजे त्याचे हँडब्रेक वगैरे जे आपलं गाडीची कंडिशन आहे ती व्यवस्थित करावी लागते. पेपर तुमचे अपडेट पाहिजे आहेत, हे मात्र कोणी विसरू नका. आणि प्रत्येकानं आता QR कोडवालं फिटनेस आहे. पेपरलेस काम झालेलं आहे. गाडी पासिंग होतात 48 तासात. जर त्या अधिकाऱ्यानं फिटनेस तुमचं ऑनलाईनला जोडलं नाही तर बिनधास्त तक्रार करायची. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मात्र.